मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कुंभमेळा का आयोजित केला जातो? कुंभमेळ्याबद्दल अनेक पारंपरिक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समृद्ध मंथन. देव आणि देवतांचे अमृत मिळवण्यासाठी समृद्ध मंथन केले होते. त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळून लागले. तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. ते अमृत थेंब जिथे पडले ते ठिकाण आहेत हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात, उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरीच्या नदीच्या किनारी पडला होता. कुंभमेळ्याचे धार्मिक आणि अधार्मिक महत्त्व. कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळू आत्मशुद्धीची एक संधी देणे. हा आहे कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा. यासाठी कुंभमेळा आयोजित केला जातो. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका.